चला तर आता काय आमच्या मॅडमचं सीनियर के जीमध्ये ॲडमिशन झाल्यावरती मॅडम आमच्या पण खूप खुश होत्या. मॅडमची नवीन नवीन स्कूल होती, सगळंच न्यू होतं. मॅडमच्या बुक्ससुद्धा आल्या होत्या. त्याच्यानंतर कवर घालायचं काम पडलं होतं. त्याच्यानंतर मग ते कवर्स बिवर्स घालून झाल्यानंतर मॅडमची स्कूल चालू झाली. आणि आमच्या मॅडमचं डायरेक्ट सिनियरमध्ये ॲडमिशन झाल्यामुळे मॅडमला थोडीशी प्रॅक्टिस गरजेची होती, म्हणून हे वर्कबुक आणलं होतं तिला 1-2चं. त्याच्यामुळे तिला सांगितली थोडीशी प्रॅक्टिस करून घे. आणि आमच्या मॅडम खूप मस्त शांतपणे अभ्यास करत होत्या. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी स्कूलला जायचं होतं, पण मॅडमचा काय माहिती थोडासा मूड असा मला थोडासा ऑफ वाटला. जाताना जेवढी एक्सायटेड असते तेवढी एक्सायटेड असते दिसत नव्हती. पण मॅडम नंतर निघाल्या. त्याच्यानंतर तिचे पप्पा तिला सोडायला गेले, कारण पप्पांचं पण कॉलेज होतं. त्याच्यामुळे दोघं एकदमच गेले. त्याच्यानंतर किचनमध्ये झाला होता पसारा. सो म्हटलं जरा आवरायला घेतलाच पाहिजे, कारण सकाळी टिफिन सगळी घाई असल्यामुळे पसारा आवरणं काही इम्पॉसिबल असतं. त्याच्यामुळे सगळी निवांत, दोघं पण गेल्यावरती म्हटलं निवांत जरा आवरून घेईन, कारण भाजी करतो त्याचं भाजीचं सगळं हे, त्याच्यानंतर आपण चपात्या करतो तर चपात्यांचं सगळं पीठ पडलेलं असतं. त्याच्यानंतर म्हटलं जरा पटकन सगळं साफ करूनच घेऊया, चांगला ओटा म्हटलं स्वच्छ धुवून घेऊया. त्याच्यानंतर म्हटलं की चला आता काहीतरी आपला स्वतःचा निवांत वेळ थोडासा घालवता येईल, कारण आमचे छोटे साहेब झोपले होते. शिवराज झोपला होता, तो काही उठला नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं की थोडं पटकन थोडं आवाज न करता आवरून घ्यावं पटापट, आणि स्वतःचा थोडासा मी टाईम जो भेटेल तो थोडासा एन्जॉय करावा. छान बाहेर पाऊस पडत होता. म्हटलं चला मस्त पाऊस पण पडतोय तर थोडीशी चहा तर झालीच पाहिजे ना. तर म्हटलं बाकीची कामं आवरण्याआधी मस्त एक छानसा चहा घेऊया. आणि चहा मी ऑलरेडी तयार करून ठेवला होता, कारण मला माहितीच होतं की आता चहाची गरज आपल्याला लागणारच आहे थोडंसं रिफ्रेश व्हायला. सो म्हटलं पटकन चहा गरम करायला घेतला. चहा घेतला, मस्त बाहेर खिडकीबाहेर बेडरूमच्या खिडकीबाहेर बसलेली छान मस्त पाऊस एन्जॉय करत होती. तुम्ही तुमचा निवांत वेळ कसा घालवता मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.